Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Human Health and Diseases, lecture number 16. In this lecture, we will discuss about the addiction. Addiction, this is a complex condition characterized by a compulsive use of substance despite of its harmful consequences. Means this is addiction is a complex condition. एखादी कॉम्प्लेक्स कंडिशन फॉर्म होणार आहे कॅरेक्टराइज्ड बाय ए कंपल्सिव्ह यूज ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे कंपल्सिव्ह तो सबस्टन्स काय केला तो यूज केला जाणार आहे अँड डिस्पाइट ऑफ इट्स हार्मफुल कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे त्या सबस्टन्सच्या यूज मुळे पूर्ण बॉडीवरती काय होणार आहे त्याचे हार्मफुल इफेक्ट्स होतील. And then the person become addict for that substance. तो substance त्या पर्सनला त्याचं काय लागणार आहे व्यसन लागणार आहे. So this is called as a addiction, and this due to addiction there is a complex condition which is developed in the person due to use of these substances and which affect on his body or on his health. Then it may involve the use of substances like alcohol, then opioids, cocaine, nicotine, then some other substances which are also included like hashish, charas, ganja, all these are included, and some behaviors. काही behavioral changes पण आपण बघू शकतो. काही पर्सनचे बिहेवियर आहेत. फॉर एक्झाम्पल गॅम्बलिंग इज नथिंग बट त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो जुगार. जे हे जे काही या प्रत्येकाचं जे ह्या ज्या काही निकोटीन असेल, अल्कोहोल असेल, सिगारेट स्मोकिंग, टोबॅको च्युइंग आहे, ऑफिड आहे, कॅनाबिनॉइड्स असतील किंवा गॅम्बलिंग आहे, ड्यू टू विच द पर्सन बिकम ॲडिक्ट फॉर दॅट सबस्टन्सेस. देन if you observe the addiction overall, म्हणजे हे जे काही addictions असणार आहेत, these addictions overall results in the impairment of the physical, then physiological and psychological functions of the body. म्हणजे या सगळ्याचा इफेक्ट हा कशावरती होणार आहे त्या पर्सनच्या बॉडीवरती होणार. त्याचबरोबर फिजिकली पूर्ण त्याची जी काय असणार आहे हेल्थ जे असणार आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट होणार आहे. त्याचबरोबर सायकोलॉजिकली तो पर्सन डिस्टर्ब होणार आहे. फिजिओलॉजिकली त्याच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात ड्यू टू दीज ॲडिक्शन. देन व्हॉट आर द डिफरंट कॉजेस ऑफ सबस्टन्सेस अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. आता ऑलरेडी आपण अडोलसन्स बघितलेलं आहे की टीन एज मध्ये जर प्रॉपर गायडन्स या एज मध्ये जर मिळाला नाही की ज्यावेळी काय होणार आहे नंबर ऑफ हार्मोनल चेंजेस होतील, जे काही आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होणार आहेत, फिजिकल चेंजेस होणार, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतील. ऍट दॅट टाइम नंबर ऑफ हार्मोनल चेंजेस विच आर टेक्स प्लेस अँड विच अफेक्ट ऑन द माइंड ॲज वेल ॲज द इमोशन्स. अँड ऍट दॅट टाइम इफ द फॅमिली जर तिथं काय असेल फॅमिली कॉन्फ्लिक्ट असेल किंवा सम नंबर ऑफ रिझन्स असू शकतील की ज्यामुळे तो पर्सन काय होणार आहे ॲडोलसन्स स्टेज मध्ये काय होईल ऍडिक्ट होऊ शकतो. दॅट इज डिफरंट मीन्स ड्रग ऍडिक्ट असेल, अल्कोहोल ऍडिक्ट असेल, निकोटीन ऍडिक्ट होऊ शकतो. देन व्हॉट आर द डिफरंट कॉजेस ऑफ दीज ऑफ सबस्टन्सेस अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. म्हणजे जे काही पॅरेंट्स असणार आहेत त्या पॅरेंटचं जेवढं पाहिजे तेवढं त्या चिल्ड्रन्स कडे जर लक्ष नसेल, त्याचबरोबर म्हणजेच काय असणार आहे मॉनिटरिंग प्रॉपरली त्यांचं सुपरविजन मॉनिटरिंग नसेल, पूर्णपणे दुर्लक्ष असेल, तर अशामुळे काय होणार आहे these children become or they are addict होणार आहेत. that is the abuse of these substances, that is insufficient parental supervision and monitoring. Then lack of communication between the child and parents. चाइल्ड आणि पॅरेंट यांच्यामध्ये कम्युनिकेशनच होत नसेल तरी सुद्धा याचा इफेक्ट काय होणार आहे त्याच्या पूर्ण मेंटल हेल्थ वरती होणार आहे. अँड ड्यू टू विच द सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स विच आर अरायझेस अँड ड्यू टू विच दिस चाइल्ड बिकम द ऍडिक्ट. ह्या सबस्टन्सचं तो काय होणार आहे ऍडिक्शन त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. देन पुअरली डिफाईन्ड रूल्स
असे काही रूल्स घरामध्ये केले जातात फॅमिलीमध्ये की जे अतिशय स्ट्रिक्ट असणार आहेत, की ज्या रूल्स मुळे सुद्धा काय असणार आहे, पुअरली डिफाईन्ड रूल्स असतील, की ज्या रूल्स मुळचा इफेक्ट सुद्धा काय होणार आहे, त्या चाइल्डच्या माइंड वरती होईल आणि त्याचा इफेक्ट म्हणून काय होणार आहे, म्हणजे त्या ते जे काही त्याच्यावरती प्रेशर असणार आहे त्या प्रेशरमुळे तो काय होईल, त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा this child abuse these substances. Then family conflict म्हणजेच घरामधला जो काही संघर्ष असेल, दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन ऑफ these the addiction. Then the favorable parental attitude towards the alcohol and drug use. सपोज फॅमिली मधलेच काही मेंबर्स जर काय करत असतील, द अल्कोहोल और द ड्रग यूज करत असतील, तर त्याचा इफेक्ट म्हणजे हे जे काही फॅमिली मेंबर्स मध्ये जर आपण काय बघत असू, दॅट इज फेवरेबल पॅरेंटल ऍटिट्यूड, म्हणजे पॅरेंटचा जर ऍटिट्यूड हा कशा संदर्भात काय असेल, टुवर्ड्स अल्कोहोल आणि ड्रग यूजच्या बाबतीत जर त्या चिल्ड्रन्सनी पाहिला तर त्याचं पण काय होणार आहे, द चिल्ड्रन ऑल्सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस अल्कोहोल अँड ड्रग्स and due to which the children become addict. Then the expectations from the drug use, the expectations from the drug use as well as म्हणजे त्याचे काय होणार आहेत, ड्रग यूजचे एक्सपेक्टेशन वाढणार आहेत, एक्सपेक्टेशन फ्रॉम द ड्रग यूज as well as risk taking behavior. म्हणजे या अडोलसन्स स्टेज मध्येच काय असणार आहे, मोस्टली जे काही हार्मोनल चेंजेस होणार आहेत त्यामुळं आणि जे काही स्वतःची एक ओळख निर्माण करण्याची काय असते त्यांची प्रवृत्ती असणार आहे, त्यामुळं मोस्टली रिस्क म्हणजे असे रिस्क बिहेवियर, रिस्क टेकिंग बिहेवियर त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज आर द डिफरंट रिझन्स ड्यू टू विच द child become or the child abuse these substances in the adolescence. Then there are number of drugs which are mostly the abuse by the children and some persons, and in this chart we discuss about the name of drug, then the plant source, mostly these drugs which are extracted or prepared from the some flowering plants and some fungal members सुद्धा याच्यामध्ये वापरलेले आहेत, and what are the effects of these drugs हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता या पूर्ण चार्ट वरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे जे काही ड्रग्ज आहेत त्या ड्रगचे नेम्स आपल्याला दिले जातात अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ दीज ऑफिड्स, कॅनाबिनॉइड्स, अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो फर्स्ट वी डिस्कस अबाउट द ऑफिड्स. The opioids, that is heroin called smack and diacetyl morphine. This drug which is extracted or this drug which is prepared from the capsule of poppy. Capsule of poppy or the latex of poppy पासून हे फॉर्म केले जाणार आहे. The heroin and diacetyl morphine त्यालाच ऑफिड्स म्हटलं जातं. मीन्स त्याचं सायंटिफिक नेम आहे पॉपीचं पापावेर सोमनिफेरम, ज्याला मराठीमध्ये आपण खसखस म्हणणार आहोत. अँड इट अफेक्ट, ह्याच्यापासून जे काही ड्रग्स फॉर्म केलेले आहेत, दीज ड्रग्स डायरेक्टली अफेक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. कशावर त्याचा इफेक्ट होणार आहे, इट अफेक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज इट ऑल्सो अफेक्ट ऑन द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट वर त्याचा इफेक्ट होणार आहे. स्लो डाऊन द बॉडी फंक्शन, जे काही बॉडीचे फंक्शन्स आहेत ते नॉर्मली होणार नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, स्लो डाऊन द बॉडी फंक्शन. देन द नॉसिया पाहायला मिळेल आपल्याला, मळमळ त्याच्यामध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ओमेटिंग. देन ओव्हरडोस, जर ओव्हरडोस झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला रेस्पिरेशन अरेस्ट पाहायला मिळते ॲज वेल ॲज ड्यू टू ओव्हरडोस ऑफ दीज ऑफिड्स इट लीड्स टू द डेथ. त्या पर्सनची त्याच्यामध्ये काय होऊ शकते, डेथ पण होणार. as well as this offers also affect on the cardiovascular system. Cardiovascular system वर त्याचा इफेक्ट होणार आहे. रेस्पिरेटरी अरेस्ट होऊ शकतो, त्याचबरोबर बॉडी फंक्शन सगळे स्लो होणार आहे.
देन नॉसिया आपल्याला पाहायला मिळेल, ओमेटिंग, देन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट वरती इफेक्ट होणार. म्हणजे हे जे काही ड्रग्ज असणार आहेत त्याचा इफेक्ट हा सेंट्रल नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, देन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम ॲज वेल ॲज द रेस्पिरेटरी सिस्टीम वरती याचा इफेक्ट होणार आहे. देन द नेक्स्ट, आता पहिला आपण ऑफिस डिस्कस केलं, देन नेक्स्ट आहे कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स अलॉंग विथ दिस कॅनाबिनॉइड्स आपण बघणार आहोत भांग, गांजा, चरस अँड हशिश. हे जे काही असणार आहेत ऑल दीज आर फॉर्म फ्रॉम द हम्प प्लांट दॅट इज कॅनाबिस सटायवा. कॅनाबिस सटायवा पासून हे सगळे ड्रग्ज फॉर्म केले जातात, दॅट इज कॅनाबिनॉइड्स, भांग, गांजा, चरस अँड हशिश. तर याचा इफेक्ट कशावरती होणार आहे? These all drugs affect on cardiovascular system. आपली जी काही कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याच्यावर त्याचा इफेक्ट होणार आहे. हार्टच्या फंक्शन वरती त्याचा इफेक्ट होईल, नर्वस सिस्टीम वरती इफेक्ट होणार आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती इफेक्ट होणार आहे. आणि एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये हे डोस घेतले, कंटिन्युअसली हे जर ड्रग कंटिन्युअसली घेतल्यानंतर, एकदा दोनदा घेतल्यानंतर त्याचं काय होणार आहे? व्यसनच लागणार आहे, तो पर्सन त्याच्यामध्ये ऍडिक्ट होईल. अँड इट अफेक्ट ऑन द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम अँड द नर्वस सिस्टीम. देन नेक्स्ट आहे कोकेन. कोकेन और द कोका. This cocaine or the coca which is formed from the erythroxylum coca. या प्लांट पासून हे काय केलं जाणार आहे? हे ड्रग प्रिपेअर केलं जाईल अँड इट इंटरफेअर विथ द न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. आपल्या बॉडीमध्ये जे काही न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन प्रेझेंट असणार आहे, दिस डोपामाइनचं जे फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये इंटरफेअर करण्याचं काम हे काय करणार आहे? कोकेन करेल. मीन्स प्रॉपरली हा न्यूरोट्रान्समीटर त्याचं फंक्शन करणार नाही, इंटरफेअर विथ द न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन बाय दिस कोकेन. देन देर आर सम hallucinogens असणार आहेत and these hallucinogens which are formed from the atrapa belladonna and datura. या दोन्ही प्लांट मध्ये हॅल्युसिनोजेन्स असणार आहेत and these hallucinogens which having the hallucination property. त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशनची प्रॉपर्टी आहे. हॅल्युसिनेशन प्रॉपर्टी म्हणजे जे वास्तवात नाही, म्हणजे फक्त त्या पर्सनला काय होणार आहे? त्या भ्रमात तो राहणार आहे, म्हणजे जे वास्तवात नाही त्याच कल्पना तो करणार आहे जेव्हा हे ड्रग्ज तो घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशनची प्रॉपर्टी आहे. देन द नेक्स्ट असणार आहे, नेक्स्ट ड्रग जी असेल LSD. LSD मीन्स लायसर्जिक ऍसिड dimethylamide 15. This LSD which is formed from the or extracted from this ergot fungus. Ergot fungus पासून ही प्रिपेअर केलं जातं हे ड्रग. and this LSD which affect on the mind, आपल्या मनावर त्याचा इफेक्ट होणार आहे. then the interpretation of the space, time and content of the thought. आपले जे काही विचार आहेत त्या विचारावरती पूर्ण सगळ्या आपल्या माइंड वरती, थिंकिंग वरती त्याचा काय होणार आहे? इफेक्ट होणार आहे. आणि त्यामुळं हे जे काही ड्रग्ज आहे, ड्रग्ज घेतल्यानंतर त्या पर्सनला थोडा कालावधीसाठी रिलॅक्स वाटेल किंवा डिप्रेशन मधून किंवा त्याच्यावरती जे काही प्रेशर आहे त्याच्यामधून तो बाहेर पडल्यासारखं त्याला वाटणार आहे. पण हळूहळू या ड्रग्ज घेतल्यामुळे त्याला काय होणार आहे? द पर्सन विच बिकम द ऍडिक्ट फॉर दॅट सबस्टन्स, because this substance which can be directly affect on our different system, that is respiratory system, digestive system, central nervous system, cardiovascular system, हे सगळ्यावर त्याचा इफेक्ट होणार आहे. then the addiction and dependence. addiction and dependence means in adolescence stage मध्ये जर आपण बघितलं, या टीनेज मध्ये मोस्टली द पियर प्रेशर ऑफ द पियर ग्रुप, जो काही पियर ग्रुप आहे त्याचं जे काही प्रेशर असेल, त्याचबरोबर ज्या काही आपण जर बघितलं फॅमिली कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा आपण बरेच वेळेला बघतो की जे काही पुअरली प्रिपेअर्ड रूल्स असतील किंवा अदर बरेचसेच काय असणार आहे, समजा एखाद्या
ह्याच्यामध्ये जर काय असेल की डिप्रेशन मध्ये तो गेला, कन्फ्युजन मध्ये असेल, असे बरेचसेच रिझन्स असतील की ज्यामुळे काय होणार आहे, these children of the adolescent stage they are attracted towards these substances. या substances कडे ते अट्रॅक्ट होतील and due to peer pressure, काही peer pressure मुळे, peer ग्रुपचं जे काही प्रेशर असेल त्यामुळे एक दोनदा जरी त्यांनी हे सबस्टन्स यूज केले तरी त्यांना त्याची काय होणार आहे, सवय लागणार आहे. बिकॉज इफ दे टेक these drugs or alcohol or the nicotine, they relax for the some time. काही वेळासाठी ते रिलॅक्स होतील. आफ्टरवर्ड्स देर इज ए ॲडिक्शन ऑफ दिस सबस्टन्स. या सबस्टन्सचं त्यांना व्यसन लागणार आहे. अँड इफ दीज सबस्टन्सेस ऑर दीज अल्कोहोल किंवा हे ड्रग्स त्यांनी काय केले, जर आपण मध्येच जर काय केलं, हे स्टॉप केलं किंवा घेण्याचं बंद केलं तर त्या पर्सन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, डिफरंट विड्रॉल सिंड्रोम्स आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज विड्रॉल सिंड्रोम्स विच आर नथिंग बट द नॉसिया असेल, वॉमिटिंग असेल, स्वेटिंग असेल किंवा तो पर्सन जो असणार आहे तो पर्सन काय होणार आहे, पूर्णपणे असा काय होईल, अस्वस्थ होणार आहे. म्हणजे तो माइंड त्याचं स्थिर राहणार नाही, तो अस्वस्थ होईल, बेचैन होणार आहे. कारण त्याच्या शरीराला त्या सबस्टन्सची, त्या ड्रगची काय लागणार आहे, सवय लागणार आहे. आणि त्याने एकदम अचानकपणे जर हे काय केलं, स्टॉप केलं तर त्याच्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट होणार आहे. अँड देर आर डिफरंट विड्रॉल सिंड्रोम्स विच आर ऑब्झर्व्ड इन दॅट पर्सन. त्या पर्सन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. देन व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज. जर अल्कोहोल अब्यूज अँड ड्रगचा इफेक्ट हा काय होणार आहे, द रेकलेस बिहेवियर, म्हणजे अगदी बेपर्वा वागणं असणार आहे त्याचं, रिकलेस बिहेवियर असेल. देन व्हॅन्डलिझम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर व्हायलन्स पाहायला मिळणार, हिंसाचार करणार आहे. फॅमिलीमध्ये जे काय असणार आहे, सतत काय होईल, कॉन्फ्लिक्ट इन द फॅमिली, फॅमिलीमध्ये त्याचे काय होणार आहे, संघर्ष होणार आहे, तिथे हिंसाचार तो करू करणार आहे. ड्यू टू दिस इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज. कारण त्या सबस्टन्सचं, अल्कोहोल जे असणार आहे याचं व्यसन लागल्यानंतर तो जे काही बिहेवियर आहे त्याच्यावर त्याचा काय राहणार नाही, कंट्रोल राहणार नाही. देन एक्सेसिव्ह डोस. जर हा एक्सेसिव्ह डोस झाला, ड्रग्स असतील किंवा अल्कोहोल असेल, याचा एक्सेसिव्ह डोस झाला तर काय होणार आहे, तिथं सिव्हिअर कंडिशन डेव्हलप होऊ शकते, म्हणजे कोमा मध्ये जाऊ शकतो पेशंट. त्याचबरोबर डेथ होऊ शकते त्या पर्सनची ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट फेल्युअर अँड सेरिब्रल हेमरेज. म्हणजे त्या पर्सन मध्ये काय होणार आहे, त्या जर एक्सेसिव्ह डोस मध्ये जर हे घेतलं तर डायरेक्टली त्याचा इफेक्ट हा त्याचा रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये होणार आहे. आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये झाल्यामुळं तो पर्सन रेस्पिरेटरी फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. त्याचबरोबर हार्ट फेल्युअर मध्ये, हार्ट स्टॉप होणार आहे, त्याचं हार्ट पंपिंग ऍक्शन करणार नाही, रेस्पिरेटरी फेल्युअर मध्ये तो जाऊ शकतो. किंवा काही वेळेला सेरिब्रल हेमरेज पण होणार आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. देन द ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. जो काही पर्सन आहे, म्हणजे ड्रग ऍडिक्ट, अल्कोहोल ऍडिक्ट जो पर्सन असणार आहे, स्पेशली जर आपण यंगस्टर मध्ये बघितलं तर त्याचं जे काही अकॅडमिक बिहेवियर असेल, ते अकॅडमिक परफॉर्मन्स हा पूर्णपणे ढासळणार आहे. ड्रॉप इन द अकॅडमिक परफॉर्मन्स, त्याचा परफॉर्मन्स टोटली काय होणार आहे, चेंज होईल. आणि त्याचं जी काही इमेज असणार आहे ती टोटली काय होणार आहे, बदलून जाणार आहे. त्याचबरोबर जे वर्क त्याचं आहे ते प्रॉपरली तो वर्क करू शकणार नाही. त्याचबरोबर त्याचा स्वतःचा बॅलन्स त्याला सांभाळता येणार नाही. ॲज वेल ॲज अ कॉन्फ्लिक्ट विथ द अदर पर्सन, जे काही त्याचे फ्रेंड्स असतील किंवा जे काही त्याचं फ्रेंड सर्कल असेल, अदर जे फॅमिली मेंबर्स असतील त्याच्याबरोबर सतत त्याचं काय असणार आहे, कॉन्फ्लिक्ट विथ द अदर पर्सन. ॲज वेल ॲज ऑल्सो द टोटल बिहेवियरच काय होणार आहे, चेंज होणार. Then the next आपण बघतो, the person who take the drugs intravenously are likely to acquire the serious infection like HIV and hepatitis. म्हणजे जे पर्सन काय करणार आहेत, इंट्राव्हेनसली काही ड्रग्स घेतात, म्हणजे हे जे काही नशिले पदार्थ आहेत ते डायरेक्टली काय केलेले आहेत, इंट्राव्हेनस थ्रू द इंजेक्शननी ते घेत असतील. आणि ते जर काही निडल जर शेअरिंग केली, म्हणजे जो काही ग्रुप आहे त्याच्यामधले 5-7 लोक आहेत, त्यांनी जर एकच निडलनी काय केलेले आहे, निडल शेअरिंगनी जर काय केलेलं आहे, द इंट्राव्हेनस ड्रग्स इंट्राव्हेनसली आर लाईकली
इंट्रावेनसली लाईकली टू ॲक्वायर द सिरियस इन्फेक्शन. अशा कंडिशन मध्ये काय होऊ शकतं, सिरियस इन्फेक्शन होऊ शकतं. मोस्टली आपण बघू शकतो तो पर्सन, त्याच्यातला एक जरी पर्सन हा पॉझिटिव्ह असेल, HIV पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्याकडून हे इन्फेक्शन इतर लोकांकडे ट्रान्सफर होणार आहे. मीन्स ॲक्वायर द सिरियस इन्फेक्शन लाईक द HIV अँड हिपॅटायटिस पण त्याच्यामध्ये होऊ शकतो. देन द अदर आपल्याला ह्याच्यामध्ये नंबर ऑफ चेंजेस पाहायला मिळू शकणार आहेत. दीज आर नथिंग बट द लॉस ऑफ बॅलन्स. त्याचा स्वतःचा बॅलन्स त्याला राखता येणार नाही. त्याचबरोबर लिव्हर सिरोसिस आपल्याला पाहायला मिळणार, लिव्हरचं डॅमेज होणार आहे. पॅनक्रियाटिस पाहायला मिळेल. त्याचबरोबर डॅमेज द नर्वस सिस्टीम अँड लिव्हर आणि नर्वस सिस्टीम ही काय होईल, त्याचा इफेक्ट हा म्हणजे जो अल्कोहोल ऍडिक्ट आहे पर्सन, म्हणजे ज्याला काय असणार आहे, अल्कोहोलचं व्यसन आहे, अशा पर्सनचा इफेक्ट हा डायरेक्टली अल्कोहोल ब्लड मध्ये मिक्स होत असल्यामुळे त्याचा इफेक्ट त्याच्या लिव्हर वरती होणार आहे. लिव्हर डॅमेज होईल. त्याचबरोबर डॅमेज द नर्वस सिस्टीम, त्याची नर्वस सिस्टीम डॅमेज होणार आहे. त्याचा स्वतःच्या बॉडीवरती कंट्रोल राहणार नाहीये. तर देन ऑल्सो त्याला स्वतःलाच कळणार नाही की तो जे काही ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यावरती पण त्याचा कंट्रोल राहणार नाही. त्यामुळं बऱ्याच वेळेला काय होणार आहे, हे जे ऍडिक्ट झालेले म्हणजे जे काही यंगस्टर्स असतील किंवा अदर जे पर्सन असणार आहेत, दीज आर अल्कोहोल ऍडिक्ट, ड्रग ऍडिक्ट जे झालेले आहेत, दे ऑल्सो द क्राईम्स, काही त्यांच्या हातून क्राईम्स पण, गुन्हे पण घडू शकतात. सो these are the effects of these drug and alcohol abuse. Then what are the misuse of the drugs? The misuse of the drugs आपण जर बघितलं, याच्यामध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येईल की स्पोर्ट्स पर्सन यूज द ड्रग्स टू इनहान्स द परफॉर्मन्स. बरेचसे जे काय असणार आहेत खेळाडू असतील ते काय करतात, बरेचसेच ड्रग्ज घेणार आहेत. आणि ते ड्रग्ज कशासाठी घेतात, ते इनहान्स द परफॉर्मन्स. त्यांचा जो काही परफॉर्मन्स असेल त्या गेम मधला परफॉर्मन्स चांगल्या काय व्हावा, चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देण्यासाठी ते काय करणार आहेत, असे काही ड्रग्ज घेणार आहेत. अँड दीज नार्कोटिक, एनाल्जेसिक्स, देन अनाबॉलिक स्टिरॉइड्स असतील, देन डायुरेटिक्स आहेत, काही हार्मोन्स आहेत विच इनक्रीज द मसल स्ट्रेंथ, की ज्यामुळे काय होईल, मसलची स्ट्रेंथ वाढणार आहे. अँड टू प्रमोट द ॲग्रेसिव्हनेस, की ज्यामुळे काय होतो, ॲग्रेसिव्हनेस त्या पर्सन मध्ये वाढणार आहे. म्हणजे त्यांचा जो काही स्पोर्ट मधला बिहेवियर आहे तो बिहेवियर चांगल्या पद्धतीचा इनहान्स द परफॉर्मन्स ॲज वेल ॲज टू इनक्रीज द मसल स्ट्रेंथ. फॉर दॅट पर्पज द स्पोर्ट्स पर्सन यूज सम ड्रग्स, काही ड्रग्स ते वापरणार आहे. आणि या ड्रगचा इफेक्ट हा त्यांच्या बॉडीवरती होणार आहे. मीन्स देर आर नंबर ऑफ साईड इफेक्ट्स ऑफ दीज ड्रग्स अँड दीज आर नथिंग बट, त्याच्यामध्ये जर आपण बघितले तर नंबर ऑफ साईड इफेक्ट्स जर फिमेल मध्ये बघितली, म्हणजे एखादी फिमेल काय असेल ती स्पोर्ट्स मध्ये असेल आणि तिने हे ड्रग्स घेतले तर तिच्या बॉडीवरती त्याचे नंबर ऑफ साईड इफेक्ट्स होऊ शकतात. दॅट इज द मॅस्क्युलिनायझेशन. मॅस्क्युलिनायझेशन मीन्स काय असणार आहे, द डेव्हलपमेंट ऑफ द मेल लाईक कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. अँड दीज आर नथिंग बट द इनक्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस वाढणार आहे, इनक्रीज ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग होणार आहे, मूड चेंज होईल. देन द डिप्रेशन असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला काय पाहायला मिळेल, द ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल, जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती नॉर्मली पर मंथ असणार येणार नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, द ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल पाहायला मिळेल. एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ ऑन द फेस अँड बॉडीवरती आणि चेहऱ्यावरती काय होईल, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ लाईक द मेल सारखे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. इनलार्जमेंट ऑफ द क्लायटोरिस जे असणार आहे, त्या क्लायटोरिस एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, इनलार्जमेंट ऑफ द क्लायटोरिस. देन द डीपिंग ऑफ द व्हॉइस मध्ये पण आपल्याला चेंज पाहायला मिळेल. सो these are the different side effects which are observed in the female मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेल मध्ये जर आपण बघितलं तर ॲकेनी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर रिडक्शन ऑफ द साईज ऑफ टेस्टिकलची साईज काय होणार आहे, त्याच्यामध्ये रिडक्शन आपल्याला पाहायला मिळेल. देन ऑल्सो द इनक्रीज ॲग्रेसिव्हनेस पाहायला मिळेल, ॲज वेल ॲज मूड स्विंग आपल्याला पाहायला मिळतो. देन डिक्रीज द स्पर्म प्रोडक्शन, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस जी असणार आहे ती नॉर्मली होणार नाही. म्हणजे हे जे ड्रग्स
हे स्पोर्ट्समॅन घेणार आहेत त्याचा साईड इफेक्ट त्यांच्या बॉडीवरती होणार आहे. टेस्टिकलची साईज ही रिड्यूस होणार आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट हा डायरेक्टली कशावरती होणार तर त्याच्या स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस वरती होणार आहे, म्हणजे स्पर्म फॉर्मेशन हे नॉर्मली होणार नाही. देन किडनी अँड लिव्हर डिसफंक्शन आपल्याला पाहायला मिळेल. किडनी आणि लिव्हरचं फंक्शन हे नॉर्मल होणार नाही, त्याच्यामध्ये त्याचं डिसफंक्शन आपल्याला पाहायला मिळेल. देन ब्रेस्ट इनलार्जमेंट पाहायला मिळेल, याचा साईड इफेक्ट होणार आहे. जे मेल मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल ब्रेस्ट इनलार्जमेंट ॲज वेल ॲज द प्रीमॅच्युअर इनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडची आपल्याला काय इथं काय पाहायला मिळणार आहे इनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड आपल्याला काय दिसेल त्याची साईज वाढलेली दिसेल. इनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट ग्लँड पाहायला मिळेल. ॲज वेल ॲज द प्रीमॅच्युअर बाल्डनेस, म्हणजे काय होणार आहे जे काही केस असणार आहेत हेअरफॉल पाहायला मिळेल आपल्याला, त्यामुळे प्रीमॅच्युअर बाल्डनेस आपल्याला पाहायला मिळतो, जे टक्कल पडणार आहे त्याच्यामध्ये. सो दीज आर द डिफरंट साइड इफेक्ट्स विच आर ऑब्झर्व्ड इन द मेल मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. म्हणजे जर समजा स्पोर्ट्स पर्सननी काय केलेले आहे, स्पोर्ट्समॅननी जर हे ड्रग्ज घेतले टू द फॉर द इन्हान्स द परफॉर्मन्स, हे परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून जर ड्रग घेतले किंवा मसल जे असणार आहे त्या मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे ड्रग घेतले तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला मेल मध्ये पण पाहायला मिळतात आणि फिमेल मध्ये पण पाहायला मिळतात. सो these are the different side effects of the misuse of the drugs. Then what are the different measures to control the drug abuse? आता या ड्रग अब्यूज जो असणार आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, कंट्रोल मेजर्स कोणते त्याचे, व्हॉट आर द डिफरंट कंट्रोल मेजर्स. फर्स्ट कंट्रोल मेजर आहे ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. म्हणजे जर आपण परत क्युअर करण्याच्या आधीच जर काय केलं प्रिव्हेन्शनच आधी केली, म्हणजे आधी ड्रग्सच घेतले नाहीत, अल्कोहोल ऍडिक्ट पण झालोच नाही, जर आपण हे जे काही प्रलोभन आहे ती जर टाळली तर काय होणार नाही, आपल्याला परत क्युअर करण्याची गरजच नाही. म्हणजेच काय पहिलंच आपण सेंटेन्स काय लक्षात ठेवायचं आहे ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. देन द नेक्स्ट आहे अवॉइड द अनड्यू प्रेशर. मीन्स जे काही प्रेशर आहे ते अवॉइड केलं पाहिजे आपण. ए चाइल्ड शुड नॉट बी फोर्स टू परफॉर्म बियॉन्ड his or her capacities in the studies, sports and other activities. म्हणजे एक्सेस अमाउंट मध्ये त्याच्यावरती प्रेशर टाकता कामा नये. जे काही त्याची त्या चाइल्डची कॅपॅसिटी असणार आहे, जी काही त्या मुलाची कॅपॅसिटी असेल, मग ती स्पोर्ट्स मध्ये असेल किंवा स्टडी मध्ये असेल, त्याचबरोबर काय असणार आहे अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये असेल, तेवढी त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच प्रमाणात तो काय असणार आहे त्याचा परफॉर्मन्स आपल्याला दिसणार. आपण जर त्याच्यावरती एक्सेस प्रेशर जर टाकलं किंवा त्या स्वतः मुलाने एक्सेस प्रेशर घेतलं तर त्याचा इफेक्ट हा पूर्ण त्याच्या माइंड वरती होऊ शकतो आणि त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी बरेचसेच मुलं हे काय करतात या व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे काय केलं पाहिजे तर अवॉइड द अनड्यू प्रेशर. Then the next आहे education and counseling of the child to face the problems and stress to accept disappointments and the failure as a part of life. म्हणजे काय केलं पाहिजे एज्युकेशन अँड काउन्सिलिंग ऑफ द चाइल्ड. म्हणजे हा जो काही चाइल्ड आहे त्या चाइल्डला प्रॉपरली पण काय केलं पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, त्याचं काउन्सिलिंग अशा पद्धतीने झालं पाहिजे की ज्यामुळे काय होईल the child face the problem and the stress to accept disappointments and failure as a part of life. म्हणजे जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीचं अपयश आलं तर त्या किंवा कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर जीवनामध्ये येणाऱ्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक डिफिकल्टीला सामोरे जाण्याची कॅपॅसिटी त्या पद्धतीचं शिक्षण आपण त्याला देणं गरजेचं आहे किंवा त्या पद्धतीचं काउन्सिलिंग त्या चाइल्डचं झालं पाहिजे. की एखादं जर काय असेल, एखादं जर फेल्युअर असेल, आपल्या जीवनामध्ये एखादं अपयश आलं किंवा काय असेल एखादे डिसअपॉइंटमेंट झाली तर काय केलं पाहिजे त्याला तो एक आपल्या जीवनाचा पार्ट आहे, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ समजून आपण काय केलं पाहिजे आपण दुसरा मार्ग किंवा आपण त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी त्या चाइल्डला आपण काय केलं पाहिजे प्रॉपर काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. देन द
The channelize the child's energy in the sports, reading, music, योगा अँड अदर हॉबीज. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, त्या जे काही चाइल्ड आहे त्या चाइल्डची आपण काय केली पाहिजे, एनर्जी जास्तीत जास्त कशामध्ये वापरू शकतो आपण, तर योगामध्ये आपण वापरू शकतो. रीडिंग आहे, त्याचबरोबर द स्पोर्ट्स आहे, त्याचबरोबर म्युझिक आहे, किंवा अदर त्याच्या ज्या काही हॉबीज असतील, ड्रॉइंग असेल, ह्या ज्या काही वेगवेगळ्या हॉबीज आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, द चाइल्ड एनर्जी विच इज यूज. म्हणजे काय होणार आहे, या जर मुलांचं मन यामध्ये या हॉबीज मध्ये जर ते गुंतले गेले तर काय होणार आहे, they are not attracted towards these different substance. हे वेगवेगळे सबस्टन्स जे आहेत त्या सबस्टन्स कडे ते अट्रॅक्ट होणार नाही किंवा काय करणार नाही, ते ऍडिक्ट होऊ शकणार नाही. Then the next आहे the seeking help from the parents and peers. जे काही त्याचे फ्रेंड्स असतील किंवा पॅरेंट्स असतील, म्हणजे समजा त्याला गरज लागली तर अशा वेळी त्यांनी काय केली पाहिजे, द चिल्ड्रन म्हणजे त्याच्या समोर एखादी समजा काय असेल, फेल्युअर आहे किंवा डिसअपॉइंटमेंट आहे किंवा एखादं काय असणार आहे, डिफिकल्टी त्याच्या समोर असेल, then these difficulties or problems which are shared with the family members or the good friends. जे काही चांगले फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्स बरोबर हे शेअरिंग केलं पाहिजे की ज्याच्यामधून काय करता येईल, काही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. अँड फॉर दॅट पर्पज सिकिंग हेल्प फ्रॉम द पॅरेंट्स अँड पियर्स. म्हणजे पॅरेंटची त्याच्यामध्ये मदत घेणं गरजेचं आहे. लुकिंग फॉर द डेंजर साइन्स. म्हणजे आपण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, व्हॉट आर द डिफरंट डेंजर साइन्स, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. किंवा समजा एखादी गोष्ट आपण केलेली आहे त्याचे डेंजर साइन्स आपण जर कळाले तर अशा वेळी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, प्रॉपरली त्याच्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग आपण काय केला पाहिजे, शोधला पाहिजे. सो फॉर दॅट पर्पज वी टेक द हेल्प ऑफ अवर पॅरेंट्स. देन द नेक्स्ट आहे सिकिंग द प्रोफेशनल अँड द मेडिकल हेल्प. आता सपोज एखादा जर काय असेल, एखादा चाइल्ड हा काय असेल, ड्रग ऍडिक्ट झाले, एखादा पर्सन ड्रग ऍडिक्ट झाला असेल आणि सपोज त्याला त्याच्यामधून जर काय करायचं असेल, बाहेर पडायचं असेल, तर त्याच्यासाठी त्यानं काय केली पाहिजे, मेडिकल हेल्प ऍज वेल ऍज द प्रोफेशनल. त्याच्यासाठी बरेचशाच अशा काय असणार आहेत, काही संस्था आहेत, काही मेडिकल हेल्प आपल्याला त्याच्यासाठी मिळू शकते की ज्या ते काय करणार आहेत, व्यसनमुक्तीचे वेगवेगळे प्रोग्राम्स करणार आहेत की ज्यामुळे आपण काय होऊ शकतो, हे ड्रग ऍडिक्ट जे झालेले आहेत, अल्कोहोल ऍडिक्ट आहेत, सिगारेट ऍडिक्ट, निकोटीन ऍडिक्ट आहेत, टोबॅको ऍडिक्ट आहेत, ते त्याच्यामधून काय होऊ शकतात, बाहेर पडू शकतात. कारण जर या पर्सननं काय केलं नाही, हा जर एकतर पहिल्यांदा आपण काय करायचंय, पण पहिलंच सेंटेन्स सांगितलेलं आहे, दॅट इज ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. पण सपोज त्यातूनही जर काय असेल, एखादा पर्सन ऍडिक्ट झाला असेल तर त्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केली पाहिजे, मेडिकल हेल्प घेतली पाहिजे किंवा प्रोफेशनल हेल्प विच इज टेकिंग. बिकॉज इफ द पर्सन बिकम ऍडिक्ट, जर तो ऍडिक्ट झाला तर त्याच्या बॉडीवरती, त्याच्या पूर्ण सिस्टीम वरती, त्याच्या माइंड वरती, म्हणजे फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ या सगळ्यावरती इफेक्ट होऊ शकतो. निकोटीन आहे, अल्कोहोल आहे, या सगळ्याचा इफेक्ट हा त्याच्यावरती, डिफरंट टाईपचे कॅन्सर याच्यामध्ये होऊ शकतात, त्याची डेथ त्याच्यामध्ये होऊ शकतो. सो फॉर दॅट पर्पज द also the number of problems, whenever the number of problems arises in our life, at that time the solve these problems by different ways. वेगवेगळ्या मार्गाने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. त्याच्यासाठी डिप्रेस होऊन चालणार नाही, कन्फ्युजन मध्ये जाऊन चालणार नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर आपल्या विश्वासू मित्रांच्या बरोबर, त्याचबरोबर काय असेल, आपल्या पॅरेंट्स बरोबर आपण हे काय केले पाहिजेत, आपले प्रॉब्लेम शेअर्स करून आपण याच्यामधून मार्ग काढला पाहिजे. सो दीज आर द डिफरंट कंट्रोल मेजर्स ऑफ द ड्रग अब्यूज. आता बरेचसेच असे सिडेटिव्ह ड्रग्ज आहेत की जे काय केले जातात, बऱ्याच वेळेला काही सर्जरी नंतर सुद्धा बरेचसेच ड्रग्ज दिले जातात आणि त्याचे जर काय सवय लागली आपल्याला तरी सुद्धा काय होऊ शकतात, त्याचे इफेक्ट्स आपल्या बॉडीवरती होऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द ऍडिक्शन. आता हा जो चार्ट आहे म्हणजे नेम ऑफ द ड्रग, देन प्लांट सोर्स
आणि इफेक्ट्स हा चार्ट आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर MCQ साठी सुद्धा हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. मॅच द पेअर साठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याचा जो काही प्लांट सोर्स आणि ड्रग नेम याच्यामध्ये मॅच द पेअर येऊ शकेल. त्याचबरोबर फिल इन द ब्लँक मध्ये हे म्हणजे MCQ मध्ये येऊ शकेल. त्याचबरोबर आपल्याला इथं जे काही इफेक्ट्स असणार आहेत, इफेक्ट्स ऑफ ड्रग, अल्कोहोल अब्यूज याच्यावरती पण 2 मार्काचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा द मेजर्स टू कंट्रोल द ड्रग अब्यूज यावरती पण थेरीला आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इन दिस वे हिअर वी कंप्लीटेड द चॅप्टर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये जे नंबर ऑफ डिसीजेस दिलेले आहेत त्या डिसीजचा प्रत्येक डिसीजचा आपल्याला कॉझल ऑर्गॅनिझम, साइन अँड सिम्पटम्स, त्याचबरोबर त्याचे जे काही ट्रीटमेंट आहेत आणि प्रिव्हेन्शन्स आहेत त्याच्या हे पॉइंट इम्पॉर्टंट असतील. इम्युनिटीमध्ये ॲक्वायर्ड इम्युनिटी, इनेट इम्युनिटी हे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बरेचसेच MCQ हे नीट आणि CET साठी इम्पॉर्टंट असणार. सो दिस इज ऑल अबाउट द addiction, and in this way here we completed this chapter. Thank you very much.